दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सगळ्यांना उत्सुकता लागली आहे आजच्या विजयाचा नारळ कोणाच्या पदरात पडणार। मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एक गमतीशीर बाब समोर आली आहे। पाहायला गेलं तर तशी ती गंभीर बाबही आहे। गंभीर बाब ही आहे ज्या उमेदवारांसाठी जे या निवडणुकीत उभे राहिले होते त्यांच्यासाठी। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 2 सारख्या नावांमुळे मतदारांची गल्लत झाल्याचं समोर आलं आहे। भास्कर भगरे आणि बाबू भगरे असे 2 नावं, असे 2 उमेदवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत आणि त्यामुळे अनेक जणांनी भास्कर भगरे समजून बाबू भगरे यांच्या नावासमोरचं बटन दाबलंय आणि ते मत बाबू भगरेंना गेल्याची चर्चा अनेक ठिकाणी आहे। साधारण कळवण, चांदवड आणि येवला या भागामध्ये बाबू भगरे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे। किंबहुना अशी देखील चर्चा ऐकायला येते की भास्कर भगरे यांच्याच गटातील काही विरोधकांनी तुम्ही 9 नंबरचं बटन दाबा असं सांगितल्याने बाबू भगरे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं लक्षात येतंय। अर्थात बाबू भगरे यांना आता साधारण 8व्या-9व्या फेरीमध्ये 22,000पेक्षा जास्त मतं आहेत। जर ही मतं कदाचित बाबू भगरेंना नसती मिळाली तर ती भास्कर भगरेंना मिळाली असती आणि भास्कर भगरेंनी अजून जास्त लीड घेतली असती। तर आता नेमका ह्या मतदानाची आकडेवारी बदलल्यानं याचा फायदा भारतीताईंना होणार का अशी देखील चर्चा आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होती। याबाबतचं सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच पाहत रहा 9 न्यूज महाराष्ट्र।